सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या मध्ये आरोपी कृष्ण आंधळे 15 दिवसापासून सापडू शकलेला नाहीये। मुख्य आरोपी कृष्ण आंधळे फरार असल्यानं त्याचा केसवर काय परिणाम होऊ शकतो त्यावर एक नजर टाकूया। संतोष देशमुख हत्ये प्रकरणातला मुख्य आरोपी कृष्ण आंधळेला अटक करण्यासाठी तपास यंत्रणा जंग पछाडत आहे। मात्र अजूनही कृष्ण आंधळे पोलिसांच्या हाती लागलेला नाही। आरोपी कृष्ण आंधळेला गुन्हेगारी पार्श्वभूमी असून 2023 मध्ये त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्याला अटक झाली नव्हती। केज, अंबाजोगाई आणि धारूर परिसरात त्याच्यावर 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत। आता संतोष देशमुख हत्ये प्रकरणी पोलीस त्याच्या मागावर आहेत। मात्र आंधळे हाती लागत नसल्यानं केसच्या तपासावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया। जर एखादा आरोपी फरार असेल तर याचे परिणाम काय होतात? याचे 2 मुख्य परिणाम होतात। पहिला परिणाम असा आहे, जो आरोपी फरार आहे तो आरोपी त्याच्या विरुद्धचे पुरावे तसेच जे आरोपी अटकेत आहेत त्यांच्या विरुद्धचे पुरावे नष्ट करतो। संतोष देशमुख हत्ये प्रकरणात आतापर्यंत कोणत्या आरोपींवर मकोका लावण्यात आला यावर एक नजर टाकूया। प्रतीक घुले, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे आणि वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला। मात्र मुख्य आरोपी कृष्ण आंधळे फरार असल्यानं केस स्ट्रॉंग करण्यासाठी त्याची अटक गरजेची आहे। जे साक्षीदार आहेत प्रकरणात हे साक्षीदार फरार आरोपीच्या धाकामुळे पुढे येण्यास कचरतात किंवा त्यांची साक्ष ते बरोबर देत नाही। आणि शेवटी ह्या 2 त्रुटी आहेत तपास कामातील, ह्या 2 तपास कामातील त्रुटी यांचा अंतिम परिणाम प्रकरणाच्या निकालावरती होतो। आणि म्हणूनच आरोपी फरार असणं हे तपास कामाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे। पुरावे नष्ट होऊ नयेत, कुणावरही दबाव आणला जाऊ नये यासाठी कृष्णा आंधळेची अटक महत्त्वाची आहे आणि त्यामुळेच त्याच्या अटकेचं मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मंडळी, आता वळूया आजच्या बडे मुद्द्याच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मुद्दा हाच आहे, संतोष देशमुखांच्या हत्येनंतरच्या 50 दिवसात जो तपास झाला तो समाधानकारक आहे का? बीडच्या संतोष देशमुखांची निर्घृण हत्या झाली तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण अक्षरशः ढवळून निघालं। गेली 50 दिवस पोलीस, CID, न्यायालयीन चौकशी सगळं सुरू आहे। मारेकऱ्यांवर मकोका लागला, मारेकरी जेलमध्ये गेले, एक अजून फरार आहे। पोलीस तपास सुरू आहे, पण कुटुंबाचं समाधान झालंय का? तपास योग्य दिशेनं सुरू आहे का? ज्या दहशतीचं काळं कुठ्ठ वास्तव समोर आलं ती दहशत मोडून काढण्यात पोलिसांना यश आलंय का? व्यवस्थेत खरंच काही बदल झालाय का की केवळ दिखावा सुरू आहे? लोकांचा मध्ये पोलिसांचा धाक निर्माण झालाय का? कायद्याचा धाक निर्माण झालाय का? गेल्या 50 दिवसात या मुद्द्याचं राजकारणही झालं। कुणाच्या हाती काय लागलं, कोणी आपले स्कोर सेट केले, समाजात जे तेढ निर्माण झालं त्या विषयाला फाटे फोडण्याचा प्रयत्न झाला का? विस्कटणारी जी जातीय वीण आहे ती पुन्हा सांधली जाणार आहे, ती जुळणार आहे का? या सगळ्या प्रश्नांच्या बद्दल आपण बोलणार आहोत आणि या सगळ्याबद्दल बोलण्याच्या पूर्वी आपल्याला काही सवाल निर्माण झालेले आहेत। ते सवाल आज चर्चेत कुठले असतील त्यावर एक नजर टाकूया। मान्यवर पाहुण्यांकडे जाण्यापूर्वी आपल्याला 50 दिवसातला तपास समाधानकारक आहे का या प्रश्नाची चर्चा करायची आहे। प्रश्न आज या बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपण उपस्थित करणार आहोत की तपास योग्य दिशेनं सुरू आहे का? न्यायाच्या दिशेनं तो सुरू आहे का? न्याय, कारण या सगळ्यातून आरोपी सुटू नये त्याच्यासाठी तपास चांगला होणं गरजेचं आहे। दहशत मोडून काढण्यात खरंच यश आलेलं आहे का? इतकं मोठं गंभीर प्रकरण समोर आल्याच्या नंतर तिथं जी दहशत निर्माण झाली त्या दहशतीच्या वर वचक बसला का? भ्रष्ट व्यवस्थेत काही बदल झालेले आहेत का? कारण या सगळ्या प्रकरणात जे लागेबांधे समोर आले, ज्या टोळ्या समोर आल्या, या